सावर्डेत अज्ञाताने 1 एकर द्राक्षबाग पेटवली. आगीत 1450 झाडे जळून खाक. शेतकऱ्याचे 20 लाखांचे नुकसान. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे एका अज्ञात व्यक्तीने द्राक्षबाग पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत शेतकरी राहुल दिलीप पाटील यांच्या मालकीची 1 एकर द्राक्षबाग पूर्णपणे जळून खाक झाली. राहुल पाटील यांचे अंदाजे 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सावर्डे परिसरात तीव्र संताप हळहळ व्यक्त होते आहे. गावातील राहुल पाटील यांची अनुष्का या जातीची सुमारे 1450 झाडांची द्राक्ष बाग आहे आणि त्या झाडावर 20 ते 25 घड लागले होते. अंदाजे 3500 ते 4000 पेटी दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन अपेक्षित होते. फळ छाटणीला 60 दिवस पूर्ण झाले होते. बागेतील द्राक्ष तोडणीसाठी सज्ज अवस्थेत असताना ही घटना घडलेली आहे. द्राक्ष बागेमध्ये तणनाशक फवारणीमुळे गवत वाढलेले असल्याने आगीने लवकर पेट घेतला. आगीत पूर्ण द्राक्षमाल, झाडे, ठिबक सिंचन व्यवस्था, बागेभोवतीच्या काट्या पूर्णपणे जळून नष्ट झाल्या आहेत. द्राक्षबागेचे मालक राहुल दिलीप पाटील एका मार्केटिंग कंपनीत कार्यरत असून कामानिमित्त गुजरात येथे गेले होते. बागेत मालक नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असावे असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. राहुल पाटील गावी परत येताच अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते. तर तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मेहनतीने फुलवलेली द्राक्षबाग एका क्षणात नष्ट झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र भावना निर्माण होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीनं तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सावर्डे, सांगली.